मानदेश नगरी 24 तास न्यूज, रोखोक बातम्या आणि बरच काही। भाजप चिंतन बैठक व नगरपालिकेत झालेल्या अपयशाच्या पार्श्वभूमीवर सांगोल्यात पत्रकार परिषद घेण्यात आली। यावेळी बोलताना जयश्रीताई नागणे यांनी पक्षाच्या भविष्यातील वाटचालीबद्दल स्पष्ट आणि ठाम भूमिका मांडली। आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांमध्ये भाजपला अपयश येऊ नये यासाठी जनमानसात विश्वास असलेला, तळागाळात सातत्याने काम करणारा कार्यकर्ता नेता कमळाच्या चिन्हावर निवडणूक लढवावा अशी मागणी त्यांनी केली आहे। तसेच सर्व जुन्या व निष्ठावान कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन अशा उमेदवारांच्या पाठीशी ठामपणे उभे राहावे यावर बैठकीत सखोल विचार विनिमय झाल्याचं त्यांनी सांगितले। यावेळी जयश्रीताई नागणे यांनी जिल्हाध्यक्षांच्या कार्यपद्धतीवर कडाडून टीका केली। 2024च्या निवडणुकांमध्ये माढा मतदारसंघातील 7ही तालुक्यात भाजपचा एकही आमदार निवडून आला नाही। तसेच माढा लोकसभा मतदारसंघातही भाजपचा खासदार निवडून येऊ शकला नाही। शिवाय नगरपरिषद निवडणुकीतही पक्षाला यश मिळालं नाही। या सलग अपयशानंतर जिल्हाध्यक्षांचे नेमकं कार्य काय, त्यांनी किती प्रमाणात तळागाळात जाऊन संघटन मजबूत करण्याचं काम केले, असा थेट सवाल उपस्थित करण्यात आला आहे। या सर्व अपयशांची नैतिक जबाबदारी स्वीकारून जिल्हाध्यक्षांनी तात्काळ राजीनामा द्यावा अशी ठाम मागणी भाजपच्या युवा कार्यकर्त्यांनी केली आहे। याआधी जिल्हाध्यक्षांविरोधात लिखित तक्रार देण्यात आली होती। आता पुन्हा तक्रार करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचंही यावेळी स्पष्ट करण्यात आलं आहे। जुन्या कार्यकर्त्यांना विश्वासात न घेता मनमानी पद्धतीनं कामकाज केले जात असल्याची ही नाराजी जयश्रीताई नागणे यांनी व्यक्त केली आहे। आज आमची चिंतन बैठक आणि जे नगरपालिकेमध्ये आम्हाला आलेलं अपयश याच्यावरती आम्ही पत्रकार परिषद घेतलेली आहे। काय विषय होता ते तर? येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समितीचं इलेक्शन आहे आणि याच्यामध्ये आम्हाला भारतीय जनता पार्टीला अपयश येऊ नये, चांगला जनमानसातला कार्यकर्ता नेता कमळाच्या चिन्हावरती त्यांनी इलेक्शन लढवावी आणि आम्ही सर्वांनी मिळून सर्व जुन्या कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन त्यांचं आम्हाला तो व्यक्ती जो आहे तो निवडून यावा याच्यासाठी आम्ही सर्वांनी एकत्र विचार विनिमय केलेला आहे। तुम्ही आता या बैठकीमध्ये पत्रकार परिषदेमध्ये जिल्हाध्यक्षांचा आता चालूच्या जिल्हाध्यक्षांचा राजीनामा मागतात, याच्या पाठीमागचं कारण काय? याच्या पाठीमागचं कारण असं आहे की 2024 या माढा मतदारसंघामध्ये असणारे 7 तालुक्यामध्ये इथला एकही आमदार आलेला नाही। तसंच माढा मतदारसंघातले खासदार तेही आलेले नाहीत आणि आज नगरपालिका इथली एकही आलेली नाही। मग यांचं कार्य काय, यांनी किती तळागाळापर्यंत जाऊन काम केलं आणि कशा पद्धतीनं इथं भारतीय जनता पार्टीला विजय संपादन करून दिला यासाठी आम्ही राजीनामा मागत आहे। अशीच परिस्थिती राहिली तर तुम्ही बंड करणार? हो, 100% करणार। कशा स्वरूपात अशीच परिस्थिती राहिली तर आम्ही पक्ष श्रेष्ठीकडे आम्ही जाऊ, सर्वजण तालुक्यातले जिल्ह्यातले सर्व कार्यकर्ते, आणि त्यांच्याकडे आम्ही जिल्हाध्यक्षाचा तर राजीनामा मागूच। जर नाही जिल्हाध्यक्षाचा राजीनामा दिला तर आम्हाला काम करण्याचा सुद्धा अधिकार नाही, कारण आम्हाला हा अपमानित परिस्थिती आम्हाला जी दर्शवते ते आम्ही परत काम करून आम्ही अपमानित होणार नाही। याबाबत वरिष्ठांना काय लेखी कळवणार? वरिष्ठांना लेखी आम्ही पूर्वीही कळवलेला आहे आणि आताही आम्ही कळवू। घेऊ द्या एक मिनिट.